नमस्कार मंडळी, मी खुशबू शेलार. तर आज आहे संडे आणि आज संडेला आम्ही चालत निघालो होतो खिंडीमध्ये. जवळच असल्यामुळे म्हटलं चला चालत जाऊया. मिस्टर म्हणाले आणि आज त्यांना सुट्टी होती आणि हर्ष इथे चालत चालत त्यानं खूप दमला. मग शेवटी पप्पांना सांगितलं मला उचलून घ्या तुम्ही आणि इथे तुम्ही सगळ्यांना हाय करते तो. आणि त्यानंतर आम्ही खिंडीत पोचलो. काकींच्या दुकानामध्ये काकी नव्हत्या, कुणाल होता आणि इथे आम्ही हर्षसाठी अंडी घेतली आणि दूध पिशवी घेतली आणि इथे होते गाजर आणलेले. मस्त लाल असे फ्रेश गाजर मिळाले आम्हाला. आम्ही सकाळी महाडमध्ये गेलो होतो तेव्हा तो ब्लॉग नाही शूट केला मी. आणि त्यानंतर इथे गाजर स्वच्छ धुवून छान सोलून घेतलेले आहे आणि इथे गाजरचा हलवा मला फार आवडतो, पण मला किसायचा खूप कंटाळा येतो, मला नको वाटतं ते. त्यामुळे मी माझ्या मिस्टरांची हेल्प घेते आणि ते आनंदाने हेल्प करतात. आणि तुम्हाला जो तो लूक दिसला असेल ना त्यांनी लूक दिला तर तो असा होता की बघ मम्मी शूट करते आणि आपल्याला कामाला लावलेलं आहे. आणि हे टूल्स तुम्हा सर्वांनाच माहिती असेल, हे टूल्स खूप छान पद्धतीने आपलं काम इझी करतं. ड्रायफ्रूट्स कटर आहे, खूप छान पद्धतीने ड्रायफ्रूट्स कट होतात छान असे. आणि इथे त्यांचं तूप मी कढईमध्ये जवळजवळ 2 छोटे चमचे मी ॲड केलेलं आहे गरम करत. हा चमचा मला आहे ना गाजरचा हलवा बनवताना मी वापरणार होते, म्हणून मी त्याच चमच्याने मी तूप काढलं. त्यानंतर छान असं फ्रेश लालबुन असं गाजरचं किस तयार होतं. ऑफकोर्स माझ्या मिस्टरांनी किसलेलं होतं ते. आणि त्यानंतर ते मी ॲड केलं, छान परतून घेतलं तुपामध्ये. त्यानंतर मी हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना, बदाम मी कट केलेले, तर ते मी छान असे ते सुद्धा टाकून तुपात छान असे परतून घेतले. मस्त असं शिजवलं आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं पाणी असतं ना गाजरामध्ये, तर ते सुकेपर्यंत, गाजराचं पाणी आटेपर्यंत ते मी छान परतून घेतलं. त्यानंतर चवीनुसार आपल्या आवडीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता. इथे मी आमच्या आवडीनुसार मी साखर ॲड केली आहे. साधारण 1 मोठी वाटी साखर ॲड केलेली आहे, कारण की छान लागतं गोड खाण्यासाठी. त्यानंतर साखर वितळल्यानंतरच मी साधारण 2 कप दूध ॲड केलं आहे. साईसकट जी साय येते ना दुधावर, तर ती पण साय मी ॲड केलेली आहे. त्यानंतर पूर्णपणे दूध आटवून द्यायचं आहे. त्यानंतर मी इथे खव्याची बर्फी ॲड केलेली आहे. ॲक्च्युली मी खवा आणणार होती, पण म्हटलं खवा तसाच पडून राहील आणि त्याचा वापर जास्त होणार नाही, त्यामुळे मी खव्याची बर्फी 100 ग्रॅम आणली होती आणि ती अर्धी माझ्या मिस्टरांनी फस्त केली आणि जी काही दीड राहिलेली होती ना ती मी ॲड केली. तर गाजरचा हलवा इथे मस्त टेस्टी झाला होता, खूप छान लागत होता अशा पद्धतीने केल्यावरती. आणि इथे हर्ष झोपला होता आणि इथे आम्ही मस्त गाजरचा हलवा एन्जॉय करत होतो. तर आजचा मिनी ब्लॉग एवढाच. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.